हरिओम. सद्गुरु मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 54वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे वृंदावन येथे राहणाऱ्या स्वामी गोविंददासजी यांची. छोटीशीच गोष्ट आहे. वृंदावनमधील किशोरवन येथे स्वामी गोविंददासजी राहत होते. हे शुक संप्रदायामध्ये दीक्षित होते. त्यांच्या सद्गुरूंचं नाव होतं श्री खूबदासजी. हे जे खूबदासजी होते ते शुक संप्रदायाच्या संस्थापक आचार्य श्री श्यामचरणदासजी महाराजांचे एक शिष्य होते, श्री गुरु छोनाजी म्हणून. त्यांच्या परंपरेमधील हे श्री खूबदासजी होते. त्यांच्याकडून ह्या गोविंददासजी यांनी अनुग्रह घेतलेला होता. त्यांच्यावरती शुक संप्रदायाचे रसिक संत श्री मदनमोहन दासजी यांचा विशेष रूपाने प्रभाव होता. हे श्री मदनमोहन दासजी हे दिल्लीला राहत असत. त्यामुळे आपल्या ह्या सद्गुरूंच्या बरोबर ह्या मदनमोहन दासजींचाही विशेष सत्संग ह्या गोविंददासजी यांना लाभलेला होता. गोविंददासजी फारच विरक्त होते. ते स्वतः मागत तर कुणाकडं काहीच नसत, पण बाकी जसे लोक म्हणजे जसे साधू संत जातात तसे हे मधुकरी भिक्षा करायला सुद्धा जात नव्हते. इथे शब्द वापरलाय की ते आकाश वृत्तीने राहत होते. म्हणजे आकाशाला जसा कुठल्याही घटनांचा काही परिणाम होत नाही किंवा ते कशालाही स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे हे कुठेही जाऊन कशाचाही स्पर्श करत नसत. म्हणजे जर कुणी काही स्वतःहून आणून दिलं तरच घेतलं, नाहीतर त्या काळामध्ये काही काही वेळेला हे संत या जंगलातील काही पाला जो असतो तसा खाऊन सुद्धा राहत असत किंवा गंगेचं पाणी पिऊन राहत असत. संपत्ती काय होती त्यांची, तर त्यांची एक जीर्ण कुटी, त्याच्यामध्ये मातीचा एक पाणी पिण्यासाठी गडवा आणि खरी संपत्ती होती ते 2 ग्रंथ होते. एक ग्रंथ होता शुक संप्रदायाचे आचार्य श्री श्यामचरणदासजी यांचा भक्तिसागर आणि शुक संप्रदायातलेच आणखीन एक संत श्री रामसखीजी यांनी लिहिलेलं भक्ती रस मंजरी. गोविंददासजी यांची प्रणाली शुद्ध सहचरी भावाने राधाकृष्णाची उपासना करणे ही होती. आणि भक्ती रसमंजरी ह्या ग्रंथामध्ये दिलेल्या प्रकाराने ते राधाकृष्णाच्या लीलांचं स्मरण करत असत. संसाराबद्दल ते अत्यंत उदासीन होते आणि फक्त नाम जप आणि ध्यान ह्यामध्येच लीन राहत असत. वृंदावन सोडून ते कुठेही कधीही जात नसत. त्यांच्या संबंधी श्री जगदीशदास राठौर या एका कवीने असे लिहिलंय, तृणमत त्यागे जगत सुख, दृढव्रत विपिन निवास, नाम भजन रसमे पगे, गुणनिधी गोविंददास. या नामजप बरोबरच संतांची सेवा हा त्यांचा अगदी प्राणप्रिय विषय होता. जप आणि ध्यान यामध्येच ते जरी निमग्न असत तरी संत सेवेचा एकही अवसर ते हातातून सोडत नसत. सरस माधुरीजी ह्यांना त्यांच्या ह्या साधुसेवेचं अत्यंत कौतुक होतं आणि त्यांनी साधुसेवा धर्मस जहाज अशी त्यांना पदवी दिलेली होती. आपल्या पदामध्ये एका ओळीत हे सरस माधुरीजी म्हणतात, श्री गोविंददास महाराजा साधू सेवा धर्म जहाजा. श्री रूपमाधुरी शरणजी यांना सुद्धा त्यांच्या साधू सेवेचं आणि नामनिष्ठेचं अत्यंत कौतुक होतं आणि ते त्यांची वारंवार प्रशंसाही करत असत. त्यांनी आपल्या काव्यामध्ये या गोविंददासजींच्या बद्दल काही पंक्ती लिहिलेल्या आहेत. साधु सेवा में सरनाम
चाहे नहीं धन धाम, रहे सबसे निष्काम, गौर श्याम को उपासी है। मुख बोले मीठी बानी, प्रेम भक्ति रस सानी, नाम जापी अरु ध्यानी, रहे जगसो उदासी है। हे गोविंददासजी त्यांच्या ह्या गुणांमुळे संतांमध्ये अत्यंत प्रिय असे होते. यांना नामनिष्ठेबद्दल इतकं प्रेम होतं की आपले जे आचार्य होते निंबार्क संप्रदायाचे, ह्या संप्रदायाचे, शुक संप्रदायाचे, त्याचे श्यामचरणदासजी यांचं एक पद ते नेहमी गात असत. कई बार जो यज्ञ करी, योग करे चितलाय, चरणदास कहे नाम बिन सभी अफल हो जाय। नाम हिले जल पीजिए, नाम हिले कर खाह, नाम हिले करे बैठी है, नाम हिले चल राह। हाथी घोड़े धन घना, चंद्रमुखी बहुनार, नाम बिना यमलोक में, पावे दुख पार। सकल शिरोमणि नाम है, सब धर्मन के माही, अनन्य भक्ति वही जानिए, सुमिरन भूले नाही, सुमिरन भूले नाही। आणि ह्या बरोबर हुकूम त्यांचा नेहमीचा वागण्याचा शिरस्ता होता. या लीलास्फूर्तीमध्ये हे नेहमी मग्न असत. पण एक दिवस असं झालं की ते लीलास्मरणासाठी बसले, पण लीलास्फूर्ती होईच ना, बंदच पडली. त्यामुळं ते अत्यंत दुःखी झाले आणि त्यांना चिंता वाटू लागली. खूप वेळ त्यांनी विचार केला आणि कारण शोधायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या काही कारण लक्षात येईना. म्हणून ते आपल्यापेक्षा वयोवृद्ध आणि श्रेष्ठ अशा एका सिद्ध महात्म्यांच्याकडे गेले. त्यांना सगळी कहाणी सांगितली आणि असं होण्याचं काय कारण असेल असं विचारलं. 1-2 मिनिटं विचार करून ते महात्मा म्हणाले की तुमच्या हातून एखाद्या वैष्णवाच्या बद्दल प्रती काही अपराध झालेला आहे. तेव्हा थोडासा विचार करून गोविंददासजी म्हणाले की अपराध तर कुणाच्याही प्रती माझ्या हातनं झालाय असं मला नाही आठवत आहे. मग ते महात्मा म्हणाले, ठीक आहे, हे सांगा की आता अलीकडच्या ह्या 1-2 दिवसात तुम्ही कुठल्या कुठल्या वैष्णवांना भेटलात आणि त्यांच्याबरोबर तुमचं काय काय बोलणं झालं? गोविंददासजी म्हणाले, मी भेटलो असं तर कुणालाच नाही. हां, पण एक महात्मा काल माझ्या कुटीवरती आले आणि त्यांनी मला त्यांच्या गुरु महाराजांच्या तिथीवरती प्रसाद ग्रहणाचं आमंत्रण दिलं. मग मी त्यांना म्हटलं, की मी कुठे प्रसाद घ्यायला जात नाही. तेव्हा मला असं वाटतंय, की ते जरा खिन्न होऊन परत गेले. या महात्म्यांनी म्हटलं, की "हां, बरोबर आहे. तर त्यांच्याप्रतीच तुमचा हा अपराध झालेला आहे." आता गोविंददासजी बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, "अपराध तो कसा काय? मी खरंच अहो कुणाच्याही निमंत्रणावर मी खरंच कुठं जात नाही. तो नियम आहे माझा. आणि मग आता त्यांच्या गुरु महाराजांच्या तिथीसाठी मी माझा नियम कसं काय तोडणार? असं जर मी केलं, तर मला बाकीच्या लोकांच्याही भंडाऱ्यामध्ये जायला नको का? आणि भंडाऱ्यामध्ये कुणाला ठाऊक आहे कुणाचा कशा पद्धतीने मिळवलेला पैसा असतो. बहुधा या भंडाऱ्यातलं अन्न जरा शुद्धीला कमीच असतं आणि ते खाल्लं की आपलं चित्त चंचल होतं, असं सगळेजणच मला सांगत आहेत केव्हापासून. बगरेचे भजननिष्ठ महात्मा हेच सांगतात. मी त्यांच्याकडनं असंच ऐकलंय." ते महात्मा म्हणाले, "हो, तुमचं बरोबर आहे. तुमचा हा जो नियम आहे, तो अगदी भक्तिपंथाच्या अनुकूल आणि खरोखरी प्रशंसनीयच आहे. पण तुम्ही जे आमंत्रण अस्वीकार केलं, त्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी असं झालं असेल, की ज्यामुळे ते बाबा दुःखी झाले. आता कसं आहे, की कुणा एका महात्माचा भंडारा आहे, तर त्याच्या महाप्रसादाची अशी एकदम अवज्ञा होणंही बरोबर नाही ना. तुम्ही त्यांचा संपूर्ण प्रसाद घेऊन पोटभर खाल्ला नसता तरी चाललं असतं, पण
त्या प्रसादाची एखादी कणिका, एखादा कण, एखादा घास जरी तुम्ही घेऊन त्याचा आदर केला असता, तर ते ठीक होतं. एकदम त्याचा असा असन्मान करणं ठीक नाही. तर तुम्ही आता असं करा, की त्या महात्म्यांच्याकडे जा, त्यांची क्षमा मागा आणि त्यांना म्हणावं, की तुमच्या गुरुदेवांना तुम्ही जे काही नैवेद्य दाखवलं असेल, त्यातलं मला काहीतरी द्या. मग तुम्ही त्याचं सेवन करा. असं केल्याने तुम्हाला लगेच अपराधातून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला पुन्हा लीलास्फूर्ती होऊ लागेल. गोविंददासजींनी असंच केलं. तेव्हापासून लीलास्फूर्ती पूर्वीवत होऊ लागली. आता तेव्हापासून ते कुणा महात्म्याच्या महाप्रसादाला जर बोलावलं, तर तिथे जात आणि तिथे प्रत्यक्ष सेवा करत आणि सेवा करताना काय करत, तर त्याची जी प्रसाद शिजवलेली भांडी असतात, त्याच्यातल्या 1-2 भांड्यात असं पाणी घालून ते जे राहिलेले कण असतात, ते पाणी पीत आणि अशा प्रकारे पोटभर प्रसाद न खाता आपल्या नियमाचंही पालन करत आणि त्या प्रसादाचा अवमान झाला असंही होऊ देत नसत. गोविंददासजी हे जुगलबिहारी नावाच्या आपल्या ठाकुराची म्हणजे देवाची सेवा करत असत आणि त्याच्या दिव्य लीलांचं चिंतन करत असत. किशोरवन येथे व्यासमाधीच्या जवळ जे मंदिर आहे, त्याच्यामध्ये ह्या जुगलबिहारीची मूर्ती आहे आणि ते मंदिर गोविंददासजींनीच प्रत्यक्ष नंतर बनवलेलं आहे. चिंतन करता करता गोविंददासजींना आता खूप वर्ष झालेली होती. मंदिरही झालेलं होतं, त्याची सेवाही ते करत होते. त्यांना विचार असा येत होता मनामध्ये, की आजपर्यंत मला ठाकूरांनी, राधाकृष्णांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं नाही, माझ्यावर काही कृपा केली नाही. ह्याचं जरा थोडंसं त्यांना वाईट वाटत असे. एक दिवस असं झालं, की ते नैवेद्याच्या तयारीला लागलेले होते, स्वयंपाक करत होते. थोडंसं स्वयंपाक करून ठेवलेला होता. तेवढ्यात त्यांना असं दिसलं, की एक बालक आणि एक बालिका हे हळूच कुटीमध्ये आले आणि त्या थाळीमधली एक रोटी त्यांनी हातात घेतली आणि काही कळायच्या आत ते किशोरवनामधील मंदिराकडे पळू लागले. बाबा पाठीमागून ओरडू लागले, "अरे मुलांनो, हे काय करताय? अजून प्रसाद दाखवलेला नाहीये, अजून प्रसाद दाखवलेला नाहीये." पण ती मुलं पळून त्या मंदिराकडे गेली. आता बाबा असं म्हणत-म्हणत त्यांच्या पाठोपाठ मंदिराच्याकडे पळत गेले. पाहतात तर तिथं काही बालक-बालिका काही नाहीये. मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या हातामध्ये एक रोटी आहे, म्हणजे जी त्यांनी त्या कुटीमधून घेतलेली होती. हे पाहिल्यावर विस्फारित नेत्रांनी ते त्या राधाकृष्णाच्या मूर्तीकडे पाहत राहिले आणि मग काही मिनिटांनी मूर्छित होऊन भूमीवरती पडले. आपल्याला जे हवं ते देणाऱ्या ह्या कल्पतरू राधाकृष्णांची आपल्यावरती अशी कृपा पाहून त्यांचा भाव अनावर झाला आणि भावसमुद्राच्या लहरींमध्ये ते तरंगू लागले. ती मस्ती खूप दिवस त्यांची पुढे टिकली आणि मग त्या रसामध्येच दिवसेंदिवस वाढ होत गेली. या गोविंददास यांची श्री सरसमाधुरीजी यांच्यावरती विशेष कृपा होती. ते जेव्हा केव्हा वृंदावन येथे येत तेव्हा यांच्याकडेच राहत असत. हळूहळू त्यांचे काही शिष्यही झाले. त्यांच्या शिष्यामध्ये श्री धर्ममित्रजी म्हणजेच श्री किशोरीलाल भार्गव आणि श्री अलबेली शरणजी म्हणजे मुन्शी हिरालालजी भार्गव हे 2 नावं विशेष करून उल्लेखनीय आहेत. अशा प्रकारे अत्यंत सुचारू रूपाने त्यांचं जीवन गेलं आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांना कैवल्य प्राप्ती झाली. हरिओम. असं हे एक छोटंसं अनिरुद्ध चरित्र.